लोक पालखी पालखी म्हटला मर्दा खेळणार म्हणला नाही खेळतात एक मागचा व्लॉग आपण बघितला की धामणा देवीचा जागरण गोंधळाचा बघितला, गोंधळ वगैरे कसा प्रकारे काढला. तर गोंधळाची 17 बकऱ्या आहेत जवळपास. कारण ह्या मागचं पाठीमागचं हे असं आहे की त्या दरवर्षी एक बकरं म्हणजे गोंधळ आणि एक बकरं कापलं जातं आहे. तर 17 वर्ष झालं गोंधळ घातलेलाच नाही आणि त्यामुळे 17 बकरे राहिलेले आहेत. काही प्रॉब्लेम गावातनी निर्माण झालेत आणि नंतर कौल घेतल्यानंतर समजलं की असा प्रॉब्लेम आहे आणि गोंधळ वगैरे राहिलेले आहेत, ते गोंधळ घालावे लागतील. तर तेच गोंधळात चालू आहे. जवळपास 17 ते 18 वर्षानंतर हा गोंधळ आहे. म्हणजे आम्ही लहान असेल तेव्हा गोंधळ घातला होता, तो आता घालणार आहेत. तर आम्हालाही माहिती नाही कसं कसं हे करतात. आता जेवढं बघत आलं पण व्हिडिओमध्ये तसं चालू आहे. आता इथून दुसऱ्या दिवशी पूर्ण म्हणजे व्हेजवाल्यांना व्हेज जेवण आणि नॉनव्हेजवाल्यांना ते बकऱ्याचं जेवण असा काही व्हिडिओ होणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवर. तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला. गोंधळाचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप केला होता आणि हा तिथून मी कंटिन्यू करतोय. तर टोप वगैरे मटण कुटायला वगैरे चालू आहे, तिकडे न्यायला चालू आहे. ते सर्व सगळी बकरी 12 नंतर कापतात आणि जेवण असते दुसऱ्या दिवशी. रात्रीचे वाजल्यात 2:30 आणि बकरी खोटायला अजून चालूच आहेत. तर झोप आले, मी चाललोय घरी आणि भेटूया आपण आता उद्या सकाळीच. आता उजाडलाय दुसरा दिवस आणि गोंधळाची जी मांडणी होती ती अजूनही तशीच आहे. हे तर मांसाहारी जेवण आहे नॉनव्हेजचं. बाकी व्हेज दुसऱ्या जागी शिफ्ट केलं कारण उपवास वगैरे आज असतात भरपूर जणांचे, त्यामुळं हात लागू नये म्हणून दुसरीकडे ते शिफ्ट केलं. रस्सा आहे, उकळतोय, गरम होते रे बाबा. व्हिडिओ काय म्हणजे विषय नाही. हे मंदिराचा टेरेस आहे, यावर परशी घालून वगैरे मस्तपैकी जेवणासाठी वगैरे सोय म्हणजे जागा केलेली आहे. सगळं जेवण मंदिराच्या खाली पाठीमागे बनवलेलं आहे आणि आता सर्व जेवण आम्हाला ते वरती शिफ्ट करायचं आहे टेरेसवर. सगळं त्यातच ढकलाय मटण सगळं नाही वरती. मटणवरती नाही पाहिजे काय गोलमाल तिला दिलं तिला दिलं काय
जातो आवडा लोक पालखी जात आहे पालखी म्हटला मर्दा खेळणार म्हणला. नाही नाही खेळतात एक डाव आहे. आणि बसतील. जेवण म्हटलं की लोकांची चढाओढ चालूच असते. मग ते समोरच्याला अर्धपोटी का उठायला लागेना, पण मग आपल्याला भेटलं पाहिजे असं असतं. त्यामुळं आम्ही इथं पूर्णपणे सिस्टमॅटिक ठेवलं होतं. जोपर्यंत माणूस जेवण उठून पूर्ण सफाई क्लिअर होत नाही तोपर्यंत माणूस तिथं बसला नाही पाहिजे. जे व्हेजवाले शाकाहारीवाले त्यांना इकडं स्वतंत्र जेवण बनवलं होतं. इकडं झाडाच्या खाली त्यांना जेवण वाढलेलं आहे. तू या थोडंसं ये. गर्दीला थोडीफार आता सुरुवात झाली. अजून ढीक गर्दी जमणार आहे. जेवणाची एक पंगत उठलेले जेवण आणि पूर्ण ते भात वगैरे पाडलेलं असतं शिस्त वगैरे ते क्लीन करायचं चालू आहे. आणि गर्दी पण बघू शकताय किती आहे खाली. घरी शाखा जेवण जेवणाकडे वर जायचंय, वर जेवणाकडे नंतर शाखाकडे हो तरी चालतंय. एक वाजल्याशिवाय कुणी अनुभवाने करा औषधवाडी करा त्याबरोबर कुणी जायचं नाही. जेवून जायचं पर्यंत जेवण वाढून सुद्धा लागायचं आहे. हॅलो पुण्याचं काम आहे ते. दुपारची वाजली 2. पोटात एक अन्नाचं कन्न आहे. सकाळी चहाचा एक घोट पिऊन आला होता आणि ठरवलं होतं की पूर्ण पंगत झाल्याशिवाय जेवायचं नाही. आणि 2 वाजलेत. बऱ्यापैकी गर्दी आता कमी आहे. इकडं खालीच आहे. ही पंगत झाल्यानंतर मग आम्ही आता जेवण. सर्व जेवणाच्या पंक्तीचे काही व्हिडिओ केले नाहीत. जेवढे भेटले टाइम भेटला तेवढेच केलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना लास्टला मटण भेटलं नाही किंवा कमी भेटलं असेल त्याबद्दल क्षमस्व. कारण भरपूर गावातनी हवा झाली की 17 बकरे त्यामुळे इतकं भाविक वाढलं की लास्टला काहींना रस्सा भातही खायची वेळ आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही रस्सा भातच खाल्लेला आहे. कारण आमचं एक हे होतं की पूर्ण पंक्ती झाल्याशिवाय आपण जेवायचं नाही. मग ते भात आमटी खावं लागलं तरी चालेल. बाकी नियोजनात जरी काही कमी पडली तर तिन्ही वाडींच्या वतीने म्हणजे धामणवाडी, औचित्यवाडी, हनबरवाडी तिन्ही गावाच्या वतीने मी माफी मागतो.
पाहिजे हो खावा रे. दुपारचे वाजले 3 आणि सर्व काय व्यवस्थेमध्ये पार पडले. आता सगळं पब्लिक आईस्क्रीम खायला लागले. गरमही खूप होतोय आणि हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतोय, जास्त वाढवत नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद.